मांसाहार का करू नये याचे अतिशय सुंदर पद्धतीने विवेचन आपल्या गुरुदेव दत्तांनी केलेले आहे। तसेच परान्न का घेऊ नये याचीही एक सुंदरशी पौराणिक कथा आहे। जर तुम्ही या दोन्ही कथा या व्हिडिओ मार्फत ऐकल्या तर मला असं वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल की मांसाहार का करू नये आणि परान्न का घेऊ नये। तर याविषयीची एक पौराणिक कथा आहे। आपले जे गुरुदेव दत्त महाराज आहे, या गुरुदेव दत्त महाराजांशेजारी एक गृहस्थ राहत होता आणि त्या गृहस्थाने एक कुत्रा पाळलेला होता आणि त्या कुत्र्याला तो गृहस्थ रोज सकाळ संध्याकाळ मांस खायला द्यायचा। एके दिवशी या गृहस्थाला 2 दिवसांसाठी बाहेर गावी जायचे होते आणि मग त्या गृहस्थाला प्रश्न पडला की आपण 2 दिवस बाहेर गेल्यानंतर याला कोण सांभाळणार, कोण खायला प्यायला घालणार। म्हणून या गृहस्थाने श्री गुरुदेव दत्तांकडे गेले। मग हे गृहस्थ त्यांच्या शेजारीच ते राहत होते गुरुदेव दत्त, आणि गुरुदेव दत्तांना सांगितलं की मला 2 दिवसांसाठी बाहेर गावी जायचं आहे, तोपर्यंत तुम्ही या कुत्र्याला सांभाळा। गुरुदेव दत्त हसले आणि हो बोलले आणि मग गृहस्थाने सांगितलं परंतु त्याला खायला फक्त मांसच लागतं। तर गुरुदेव दत्त हसले आणि बोलले की ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका। आणि मग जेव्हा 2 दिवसांनी हा गृहस्थ परत आला आणि आपल्या कुत्र्याला तो पुन्हा मांस खायला देऊ लागला, परंतु कुत्र्याने काही केल्या त्या मांसाला तोंडच लावलं नाही। आणि मग हा गृहस्थ वैतागला, हा का बरं मांस खात नाहीये। मग शेवट वैतागून हा गृहस्थ गुरुदेव दत्तांकडे गेला आणि गुरुदेव दत्तांना म्हणाला की तुम्ही या कुत्र्याला असं काय खाऊ घातलं होतं की आता हा मांस सुद्धा खायला तयार नाहीये। तेव्हा गुरुदेव दत्त बोलले की काही नाही, मी तर फक्त याला 2 दिवस दूध आणि भाकरीच खाऊ घातली। तर बघा, 2 दिवसाच्या गुरुदेव दत्तांच्या सहवासाने जर एक कुत्रा बदलू शकतो तर आपण तर मनुष्य आहोत, आपण का नाही बदलू शकत। सद्गुरू म्हणाले की तुम्ही जर उकळून गार केलेलं पाणी पिलं तर त्याला पचायला तुम्हाला फार कमी वेळ लागतो, परंतु तुम्ही जर थंडगार पाणी पिलं तर त्याला पचायला तुम्हाला त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ लागतो। जर तुम्ही शाकाहारी जेवण केलं तर तुमचं ते जेवण 10 ते 12 तासात पूर्णपणे पचतं, परंतु जर तुम्ही मांसाहार केला तर त्याला पचायला तुम्हाला 72 तास लागतात। मग आता तुम्हीच ठरवा तुमच्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे। सद्गुरू म्हणाले की तुम्ही मातीमध्ये 2 खड्डे करा आणि त्या खड्ड्यांमध्ये एकात मांस टाका आणि एकात थोडंसं धान्य टाका आणि त्या दोघांनाही 3 दिवस पाणी द्या आणि 4थ्या दिवशी बघा त्या धान्याला छानसे अंकुर आलेले असतात आणि त्या मांसामध्ये किडे पडलेले असतात, अळ्या पडलेल्या असतात। कोणत्याही प्राण्याला जेव्हा मारण्याची वेळ येते तेव्हा त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्रोध तयार होतो, खूप जास्त प्रमाणात भीती तयार होते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही रासायनिक द्रव्य तयार होतात जे की आपल्यासाठी खूप घातक असतात। आता बघा, आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणी वारलं तर आपण काही त्याला किचनमध्ये आणतो का? नाही ना। परंतु एखाद्या प्राण्याला मारून मात्र आपण त्याला किचनमध्ये आणतो, शिजवतो, खातो। हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? आता बघा, मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपण जर चटणी बारीक केली तर ती पटकन होते, परंतु त्याच मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये जर आपण हळकुंड बारीक करायला घेतलं तर त्या मिक्सरच्या भांड्याचं पातं नक्की तुटतं। तसंच मग आपल्या दातांचं पण आहे। आपले दात हे परमेश्वराने फक्त शाकाहार जेवण घेण्यासाठीच बनवलेले आहे। शाकाहारामध्ये जर एखादं कठीण फळ असेल तर आपल्या दातांनी आपण ते तोडू शकतो, यासाठी आपल्याला देवाने हे दात दिलेले आहे आणि त्या दातांचा उपयोग जर आपण मांसाहारासाठी केला तर आपले दात लवकरात लवकर तुटतील म्हणजे तुटतीलच। सद्गुरू जर आपल्याला एवढी छान शिकवण देत आहात तर मग आपण त्याचा विचार करायला नको का? करायलाच हवा ना। आपल्या शरीराला अशा अनावश्यक गोष्टींपासून आपण दूर ठेवलेच पाहिजे। मग तो मांसाहार असो किंवा मग व्यसन असो किंवा मग नकारात्मक विचार असो, त्यांचा त्याग आपण करायलाच पाहिजे। आता आपण बघूया परान्न का घेऊ नये। परान्नाचे अनेक दोष गुरुचरित्र ग्रंथात सांगितलेले आहे आणि त्याचबरोबर एक कथाही आहे। कथा अशी आहे की आप्पा खाडीलकर नावाचे एक ब्राह्मण होते आणि त्या ब्राह्मणाला रक्ताचे जुलाब सुरू झालेले होते आणि त्यामुळे ते खूप वैतागून गेलेले होते। त्यांनी खूप प्रयोग केले पण त्यांचा हा त्रास काही केल्या थांबतच नव्हता आणि मग अशा वेळेस
आप्पाच्या आईला एकाने एक उपाय सांगितला की तुम्ही काय करा, पंचपक्वानांचं जेवण तयार करा आणि ते पंचपक्वानांचं जेवण आप्पावरतून उतरून घ्या, म्हणजे उतारा करा त्या जेवणाचा, आणि मग तो उतारा तुम्ही कुणाला तरी खाऊ घाला, मग आप्पाचा रोग निघून जाईल असं सांगितलं. आणि त्यानुसार मग आप्पांच्या आईने केलं, पंचपक्वानांचं जेवण केलं, आप्पावरतून उतरवलं आणि तो जो काही उतारा आहे पंचपक्वानांच्या जेवणाचं जे काही ताट आहे त्यासाठी त्यांनी व्यंकटरावांना जेवायला बोलवलं. आता व्यंकटराव नावाचे हे जे मनुष्य आहे त्यांनी ते अन्न ग्रहण केलं आणि ते अन्न ग्रहण केल्यानंतर त्यांना सुद्धा काही दिवसातच जो काही आप्पाचा रोग होता तो व्यंकटरावांना जडला. आणि मग व्यंकटरावांनी भरपूर काही उपाय केले, भरपूर काही औषधं केले, परंतु व्यंकटरावांना थोडा सुद्धा फरक पडला नाही. आणि जेव्हा व्यंकटरावांनी स्वामी महाराजांना ही समस्या सांगितली तेव्हा स्वामी महाराजांनी सांगितलं की तुम्हाला म्हणजे ही बाधा झालेली आहे, तुम्ही कुणाचा तरी उतारा खाल्लेला आहे आणि तो उतारा खाल्ल्यामुळे तुम्हाला असा त्रास होत आहे. आणि मग स्वामी महाराजांनी सांगितल्यानुसार आता तुमचा हा रोग कधीही बराही होणार नाही. आणि असं सांगितल्यामुळे व्यंकटरावांचं खरंच काही दिवसांनी देहावसन झालं. तर इतका हा परान्नाचा नकारात्मक परिणाम होता. बघा, आता परान्नाचा जितका नकारात्मक परिणाम असतो ना तितकाच काही काही परान्नाचा सकारात्मक सुद्धा परिणाम असतो. परंतु आपण कुणाच्या मनात काय आहे हे ओळखू नाही शकत. कसं असतं ना बघा, जेव्हा तुम्ही कुणाच्या घरी अतिथी म्हणून जेवायला जातात आणि समोरची व्यक्ती जर तिच्या मनात कुठलंही छलकपट नसतं, अगदी आनंदाने तुम्हाला ती जेवण अन्नदान करते, तर त्याचं त्या व्यक्तीला पुण्यच मिळतं. परंतु आपण असं समजू नाही शकत समोरच्या व्यक्तीच्या मनात नक्की काय आहे. समोरच्या व्यक्तीच्या मनात जर काही निगेटिव्ह विचार असतील तर त्या अन्नामार्फत ते आपल्या ग्रहण केले जातात आणि त्याचा आपल्याला त्रासच होतो. आणि म्हणूनच गुरुचरित्र पारायण करण्याच्या वेळेस स्ट्रिक्टली आपल्याला परान्न वर्ज्य असतं आणि म्हणूनच परान्न हे कधीही खायचं नसतं. तर असे दोन प्रकार आहे परान्नाचे, पण काही याच्यात सकारात्मक भाग असतात, काही याच्यात नकारात्मक परिणाम असतात. आणि म्हणूनच शक्यतो आपण समोरच्या मनात काय आहे हे आपल्याला माहिती नसतं आणि म्हणूनच परान्न न घेतलेलंच बरं असतं. कारण भरपूर वेळा परान्न घेऊन आपल्याला काही बाधा लागू शकतात, कुठलीही बाधा होऊ शकते. आणि जर आपल्याला त्या बाधेपासून वाचायचं असेल तर आपण परान्न वर्ज्य केलेलंच चांगलं राहील. आणि मला तरी वाटतं आता तुम्हाला तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील. मांसाहार का करू नये आणि परान्न का घेऊ नये. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे यापुढीलही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.